लेट्स गेम इज ऑन. पहिलाच बॉल. लेट रिॲक्ट स्ट्रोक ऑन साइडला. एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे. लेझी क्रिकेट राहिलाय क्षेत्ररक्षकांकडून. ॲक्युरेट थ्रो होता परंतु पोहोचलाय बॅटर रोशन. गुड रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि रोशन. दोनच्या मदतीने धावेचा श्रीगणेशा मागील मॅच मध्ये डकआउटच्या स्वरूपात रोशन बाद झाला. थोडा प्रेशर या मॅच मध्ये परंतु पहिल्याच बॉल मध्ये त्यानं या दुहेरीनं सुरुवात केली. सांघिक आणि वैयक्तिक 2 धावा धावफलकावरती. एक बॉलचा खेळ संपलाय. गणेश वाघमारेचे पॉवर प्ले नंबर 1चं षटक तुम्ही पाहताय. दुसरा बॉल घेऊन तयार पंचांच्या उजव्या साईडनं. दुसरा बॉल मोठा फटका. वॅकंड एरिया आहे. P1चं षटक. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. मिस फिल्डिंग केली आहे आणि तोपर्यंत धावा मिळाल्या त्या बॉलवरती. पुन्हा एकदा 2 स्वयंसेवक आहे तिथे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. सेफ रन. चला 4 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. स्वयंसेवक आहे. आहे ना तो. 4 धावा धावफलकावरती. दोनही बॉल मध्ये दुहेरी. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. गणेश वाघमारेचे षटक गावठाण एंडकडून बॉलिंग मार्क वरती. रोशन मोठा फटक्याच्या शोधात आहे. फटका गॅप मध्ये ढकलला होता. आउटफील्ड स्लो आहे खरं तर. मुगाई माता मुकपेक संघाचं हे मैदान हे क्रीडांगण थोडा आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच कारणास्तव धावा मिळाल्या 2. 4 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन्स. 2 क्षेत्ररक्षक सीमालगत पेट्रोलिंग करण्याची अनुमती. षटकात चालतोय गणेश वाघमारे. तिसरा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल चॉप केलाय. शरीराचा वेध घेत होता बॉल. हॅमर करत असताना एक टप्प्याचा अंतर गाठत डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. रोशनच्या बॅट मधून हा पहिला दर्जेदार चौकार. तीन बॉल मध्ये 8. बॉल नंबर 4. पुलचा फटका वेगवान पद्धतीने निघालाय. बॉल ऑन साइडला. रोशनच्या बॅट मधून हा येतोय हा अतुलनीय षटकार. या अगोदर चौकार आणि त्यानंतर षटकार. अप्रतिम बॅटिंग गणेश वाघमारेच्या विरोधात. प्रतिद्वंदी हल्ले चढवले जात आहेत खरं तर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 14 आकड्यावरती. घातक स्पेल्टरच आहे. अटॅकिंग क्रिकेट चालू आहे. अटॅकिंग बॅटिंग चालू आहे रोशनची मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल. त्यावरती मोठा फटका. पुल सक्सेसफुल. बॉल सीमा पार. रुपये ऑन द गो. हा येतोय सिक्सर.
चला स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि बॉल वरती व्यवस्थित लक्ष ठेवा. आणखी एक मोठा फटक्याचा प्रयत्न, हवेत उडालाय बॉल. ओ वाटा कॅच. योगेश रुठेनं अप्रतिम कॅच पकडलाय मैदानाच्या आतमध्ये. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे या झेलचा निश्चित खऱ्या अर्थानं प्रसार होईल यात मात्र तीन मात्र शंका नाही. अप्रतिम कॅच, स्वतःला बॅलन्स करत, स्वतःला समर्पित करत एक अमाननीय कॅच पकडला योगेश रुटेन आणि महत्वाचा इन कंट्रोल. आणि ते मात्र हार्ड हिटर बॅटर रोशन डगआउट मध्ये पोहोचतोय. महत्वाचा धक्का लागलाय. ज्या सुसाट गतीनं रोशनची बॅट बोलत होती या मॅच मध्ये, त्याला रोखणं या मॅच मध्ये करतं जय बजरंग बली बीड संघाला अतिशय महत्वाचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक अप्रतिम कॅच पकडलाय खरं तर रोशनचा योगेश रुटेन आणि महत्वाचा धक्का लागलाय. रोशन त्याचं काम करून मैदानाच्या परतलाय. खरं तर डगआउट मध्ये देखील टाळ्याच्या आक्रोशाने स्वागत केलं रोशनचं आणि तो खेळला देखील त्याच पद्धतीनं. अप्रतिम फटकेबाजा त्यानं केले. ऑन साईडला गणेश वाघमारे वरती प्रतिहल्ले चढवले आणि एका षटकाचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्येचा ग्राफ आपण पाहतोय खरं तर 20 या अंकावरती पोहोचलाय. केवळ 3च षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांच्या सामन्यात पहिल्याच षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय खरं तर आई भवानी आरवन संघ या मॅच मध्ये. टॉस गमावल्यानंतर मागील मैच हीरो बॉलिंग मार्क वरती आलाय. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, पर जिंदगी का सच ये है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्या लागतात क्रिकेटमध्ये आणि पहिल्या षटकात 20 गेल्यानंतर इथे अशक्य असं काहीच नाहीये असे दर्शवत सेकंड ओव्हरमध्ये सेकंड स्पेलमध्ये रवी फुलावरे कमबॅक करेल का. क्रॉस द बॅट विकेट कीपर चुकी करतोय. डॉट बॉल आलाय. योगेश रुडेच्या मागील कॅश साठी करत 200 रुपयांचा कॅश प्राइज शक्ती फुलावरे यांच्याकडून जीपे द्वारे कन्वर्ट करण्यात येतील. चला जीपे देखील आपण कन्वर्ट करूयात. मॅच कडे जाऊयात. रवी फुलावरेचा षटक, धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, जबरदस्त टोला, बॉल चाललाय आगीच्या गोल्यासारखा सीमा रेषेच्या पलीकडे येतो. बिग 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 हिट, सिक्सर. धमाका हमारा याच पद्धतीने बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आई भवानी आरवन संघाची. अक्षयच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय षटकार. पुन्हा एकदा क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, वेगवान पद्धतीनं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. डीप मिड विकेट मध्ये हलकीशी मिस फिल्डिंग, परंतु एकच धाव मिळते कारण दोनही बॅटर इन कंट्रोल मध्ये या टुर्नामेंट मध्ये दिसल्यात. पहिल्याच सामन्यामध्ये प्रवीणच्या बॅट मधून 3 लगातारचे षटकार आलेत. या मॅच मध्ये रोशनच्या बॅट मधून धावा आल्यात. हे क्रिकेटमध्ये बॅटिंगचे सातत्य ज्यावेळी जुळतं ना त्यावेळी एका मोठ्या लक्ष्याकडे बॅटिंग करणारा संघ देखील पुढे सरसावत असो. पहिल्याच मॅच मध्ये रोशनची बॅट काहीच बोलली नव्हती. या मॅच मध्ये निर्णायक मॅच मध्ये रोशनच्या बॅट मधून महत्त्वपूर्ण धावा आल्यानंतर अक्षय देखील आग ओकणारी बॅटिंग करतोय. कोलात टाकलेला बॉल डीप कव्हरला मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग अप्रतिम आहे. साहिल धुले फिल्डिंग करतोय रनआउटच्या स्वरूपात. मागील मॅचचा महत्त्वाचा ट्रम्प कार्ड प्रवीण मात्र होतोय बाद. सातत्याने उल्लेख केला क्रिकेटमध्ये फिल्डिंगचा दर्जा महत्त्वाचा आहे. या अगोदर योगेश रुडेची एक जबरदस्त झेल आणि त्यानंतर या षटकामध्ये साहिल धुले जबरदस्त कव्हर मध्ये फिल्डिंग करतोय. फिल्डिंग इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये फिल्डिंगचा दर्जा अतिशय चांगला असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण बीड संघाकडून आपण पाहतोय. पहिल्या षटकात 20 धावा जरूर गेल्यात, परंतु क्षेत्ररक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती जाऊन पोहोचले टोटल 27-27. एक चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमित करते ती जय बजरंग बली बीड संघाला. मागील मॅच मध्ये धावा सहजरित्या त्यांना चेस झाल्यात. आता या मॅच मध्ये देखील त्यांना चेस करायच्यात, परंतु किती धावांचं टार्गेट या 3 षटकांमध्ये असेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या
27 आकड्यावरती. टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. हे क्रिकेट आहे. मागील बॉल मध्ये एक जबरदस्त फिल्डिंगनं रनआउटच्या स्वरूपात विकेट मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. अद्याप तरी 5 बॉल मध्ये धावा खर्च झाले, त्या फक्त 7. पहिल्या षटकात 20, या षटकात कमबॅक केलाय रवीनं. पहिलाच बॉल निर्धाव आला, दुसऱ्या बॉल मध्ये षटकार आला. डेड बॉलचा इशारा आहे पंचांचा. खंडू लोभी अंपायरच्या भूमिकेमध्ये, ऑनफिल्ड अंपायर, त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर जितू लोभी. शेवटचा बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधील. मिडल ऑर्डरचे षटक. अंतिम बॉल. आखूड टप्प्याचा बॉल बाहेर निघत होता, त्यावरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न. अक्षय महत्वाचा फलंदाज आणखी एक बाद होतोय. कमबॅक केलाय दुसऱ्या षटकात रवी फुलावरेनं. धावा खर्च केल्या फक्त 7 आणि 2 विकेट त्याने मिळवल्या 2 षटकांमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 27 चकारामध्ये. धावसंख्या 2 षटकांमध्ये 27 आकड्यावरती. पहिल्या षटकात 20. मिडल ऑर्डरच्या षटकामध्ये रवी फुलावरेनं कमबॅक करून दिले जय बजरंग बली बीड संघाला या मॅच मध्ये. 7 धावा खर्च केला. 2 महत्वाचे फलंदाज ज्या फलंदाजांनी मागील मॅच मध्ये खरं तर विस्फोटक बॅटिंग केली, तो प्रवीण आणि अक्षय याला बाद करण्यात यश आलं रवीला, आणि तिथून पुन्हा कमबॅक केले खरं तर टीम जय बजरंग बली बीड संघानं. रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांमध्ये धावसंख्या 27. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. श्याम रुठे बॉलिंग मार्कवरती. ऑन स्ट्राईक जयेश. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. कदाचित लॉंग लेगला फटका खेळायचा होता, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. मागील षटकात कमबॅक केला आणि त्याचा फायदा घेतोय खरं तर श्याम रुठे बॉलिंग मार्कवर. असं वाटलं होतं की मागील मॅच मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी केली दिलीपनं, तो बॉलिंग मार्कवरती येईल, परंतु विश्वास ठेवला श्याम रुठेवरती आणि फार अप्रतिम गोलंदाजी. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर. हुलात टाकला यावेळी बॉल. लाईन चेक केली जाते. पंच खंडू लोभी इंटरेस्टेड आहेत, आमच्याकडे डिसिजन देत आहेत. व्हाईट बॉल फेकलाय श्याम रुठेनं. एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या येते 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. श्याम रुठेचं षटक. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जयेश. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता, परंतु लाईनच्या बाहेर बॉल आहे. पंच सांगतायत व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच बॉल संपला या षटकातील. 29 धावा आहेत. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. जयेश रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फुलटॉस बॉल, त्यावरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फुलटॉस बॉल वरती डीप कव्हर पॉइंटला धावा मिळतात त्या बॉलवरती. पूर्णपणे 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या येते 31 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. धावसंख्या येते 31. किमान 4 बॉल मध्ये 10 ते 12 धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो आई भवानी आरुवन संघ. परंतु या 4 बॉल मध्ये एक इन कंट्रोल मध्ये गोलंदाजी साकारली श्याम रुठेनं, तर कमीत कमी धावांपर्यंत रोखू शकतो. वेगवान बॉल चुकी केली विकेट किपरनं. त्यानंतर फ्लॅश स्लिपचा क्षेत्ररक्षक नरेंद्र देखील चुकी करतोय. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये जयेशचा. थांबवलंय पांडुरंगनं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा देखील. व्हाईट प्लस टोटल 1-2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. या एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या आहे टोटल 33. धावा कशा येऊ मग लोभी या मॅच मध्ये. या धावा येणं गरजेच्या उत्तराच्या केल्यासाठी टीम आई भवानी आरुवन संघाला. एक्स्ट्राच्या धावा. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये कन्वर्ट केला. अलॉंग द कार्पेट वेगन आलाय. पुन्हा चुकी केली आहे. मिस फिल्डिंग करतोय खरं तर गणेश पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये.
20 धावा त्यानं खर्च केल्या, तोच प्रेशर आहे फिल्डिंग वरती. हे पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. आपण कोणत्याही खेळाडूला बघितलं ना तर केलेल्या चुका आणि तो प्रेशर निश्चित क्षेत्ररक्षकाकडे असतो. बॉलिंग मार्कवरती 20 रन्सचं षटक आणि त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये मिस फिल्डिंग. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या 35, 35 ऑन बोर्ड. 35 धावा आहे धावफलकावरती. पुन्हा लॉंग ऑफ मध्ये एक तर कंप्लीट, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही यावेळी. सर्व काही सुरलीत फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून देखील. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती टोटल 36 ऑन बोर्ड. 36 धावा आहेत धावफलकावरती. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील अजूनही दोन बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका, एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. एक मजबूत धावसंख्या उभारण्यासाठी या 2 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या अर्बन संघासाठी तर त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतील. मॅच नंबर 3 अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा बी प्लस. अष्टविनायक बेकरे बी आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा बी प्लस हा 2 संघादरम्यानचा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये या. स्विचिटचा फटका, डबल बॅट स्ट्रोक. खरं तर वेगानं बॅटचा फ्लो पण होता. दुसरीसाठी निघालाय पांडुरंग. फेकी खराब राहिली आणि त्याच कारणास्तव 2 मिळत आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 आकड्यावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 39, 38 धावा आहेत माफ करा धावफलकावर. 38 ऑन बोर्ड. किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? निर्धाव चेंडू की मोठा फटका येईल? फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग मध्ये. पोहोचलाय रवी. चांगली फिल्डिंग, अप्रतिम कव्हर केलाय खऱ्या अर्थानं स्वतःचा झोन. 2 कंप्लीट. तिसरीसाठी निघण्याचा प्रयत्न आणि तेव्हा तर तिसरीच्या प्रयत्नात बाद होतोय जयेश. 2 ऍड होत आहेत. धावसंख्या ती 3 षटकात 40. बॅलन्स टार्गेट सेट केलंय. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. आई भावानी अर्बन संघ पहिल्या षटकात 20 आल्या, दुसऱ्या षटकात आल्या त्या फक्त 7, तिसऱ्या षटकात आल्या त्या 12 आणि आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 40ची आवश्यकता आहे. ती जय बजरंग बली बीड संघाला हा सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. दुसरं सत्र येईल प्रगतीपथावरती. या ऐकूया सुमधुर संगीत.
पण करू नका, मी विनंती करतोय. बॅटर, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच, अष्टविनायक बेकरे बी आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा बी प्लस. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या. एक कलकलीची विनंती आहे, दिलेल्या वेळेनुसार आपण टॉस बॉक्स मध्ये जमा करून इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे लक्ष द्या. अष्टविनायक बेकरे बी आणि वंजारपाडा बी प्लस अंतिम कॉल आहे दोनही टीमच्या कॅप्टन्सना. चं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये. 18 बॉलचा किल शिल्लक आहे. 41ची आवश्यकता. कमबॅक केलं अंतिम क्षणी बीड संघाने देखील. पहिल्या षटकात गणेश वाघमारेच्या 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7च आल्या आणि तिसऱ्या षटकात आल्या धावा आल्या त्या 12. 13 धावा आल्या अंतिम षटकात आणि त्यानंतर पहिल्या षटकात 20, 2 षटकात 20, टोटल 40 धावा आहेत. आता 41चं टार्गेट. चला मी अंतिम विनंती करतोय, वंजारपाडा बी प्लस आणि अष्टविनायक बेकरे बी दोनही टीमचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा बी प्लस दोनही टीमच्या कॅप्टन या लवकरात लवकर आपण. चेस इज ऑन. अक्षय, पहिलाच बॉल अनप्लेएबल बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आहे. 17 बॉल मध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता. योगेश रुटे मागील मॅच मध्ये इन कंट्रोल दिसलाय बॅटनं. आता आवश्यकता आहे 41चं टार्गेट. मोठं आहे खरं तर बघायला गेलं तर 3 ओव्हरच्या षटकांमध्ये या मैदानावरती धावसंख्या सहजरित्या चेस देखील होऊ शकते, सहजरित्या डिफेंड देखील होऊ शकते. गोलंदाजीचं कौशल्य दिसेल का? आणखी एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे. पंच जितू लोबी सांगतायत एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. रूल नंबर 23 अप्लाय केलाय पंचांनी आणि इथे मात्र एक एक्स्ट्राची धाव. धावेचा श्री गणेशा. 17 बॉल मध्ये आता 40ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल अतिशय महत्वाचा आहे मॅच मध्ये. अक्षय टू योगेश, वाईड यॉर्करचा प्रयत्न. 1 मोर व्हाईट बॉल. पंचांचा सिग्नल येतोय. खराब फेकी. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. 2 धावा आहेत. 1 बॉल संपलाय. योगेश रुटे ऑन स्ट्राईक. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग. या मॅच मध्ये पूर्वार्धाच्या खेळत अप्रतिम कॅच पकडले. त्याच कॉन्फिडन्सनं बॅटिंग मार्कवरती एक चांगला खेळ करेल का योगेश? अक्षयचा बॉल. पुन्हा खराब फेकी. लगातारची तिसरी फेकी खराब फेकतोय खरं तर अक्षय बॉलिंग मार्कवर. 1 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती टोटल 3 आकड्यावर. 3ही व्हाईट बॉल फेकलेत. अक्षय चुकी करतोय. 3 ओव्हरचा सामना आहे. 41 धावा डिफेंड करायच्या. अशा असताना एक्स्ट्राच्या धावा खर्च करणं चुकीची गोलंदाजी. बॉल नंबर 4 फटका. अप्रतिम कव्हर मध्ये कॅच ड्रॉप केली आहे, परंतु फटक्याचं कौतुक करावं लागेल बॅटरचं. जबरदस्त फटका होता. अप्रतिम फटका. त्यानंतर फिल्डिंग चुकीची आहे. कॅच ड्रॉप झाली.
रन मिळाले त्या या बॉलवरती पूर्णपणे 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तीन बॉल संपले, धाव संख्या आहे ती 5. तिसरा बॉल घेऊन आलाय. 2 बॉल संपले होते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. यस, माफ करा, 2 बॉलचा खेळ संपलाय. हा देखील व्हाईट बॉल होतोय. धाव संख्या आहे ती टोटल 6 या आकड्यावर. बॉल नंबर 3 योग्य टप्प्यावरती आहे. यावेळी निर्धाव चेंडू आलाय. पंच स्टेबल आहेत आणि निर्धाव चेंडू आलाय. पंचांचा निर्णय. 3 बॉलचा आता खेळ संपलाय. धाव संख्या आहे ती 6 या आकड्यावर. बॉल नंबर 4 स्क्वेअर कट केलाय. मादक सौंदर्य योगेश रुडेच्या बॅट मधून डीप कव्हर पॉइंटला मिळतोय चौकार. चार बॉल मध्ये धाव संख्या ती 10. स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम होता. फुल टॉस बॉल. आणखी एक दर्जेदार चौकार येतो योगेश रुडेच्या बॅट मधून. आज चौफेर फटकेबाजी चालू आहे. अनुभवाचा फायदा घेतोय यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये. योगेश रुटे मैदानाच्या आतमध्ये 14 धावा आहेत. अक्षयचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. धाव मिळते या बॉलवरती 1. एकेरीला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 ही आवश्यकता आहे. खरं तर धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 15. एकही गडी बाद नाहीये. 41 ची आवश्यकता आहे. टोटल आता 2 षटकांमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी आई भवानी अर्बन संघाच्या अगेन्स्ट टीम जय बजरंग बली बीड संघाला 2 षटकांमध्ये 26 ची आवश्यकता. येणारे 12 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता आहे जय बजरंग बली बीड संघाला सामना जिंकण्यासाठी. तर धावा डिपेंड करायच्या 26 त्या 2 षटकांमध्ये आई भवानी अर्बन संघाला. चला अंतिम कॉल करतोय मी. वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक बेकरे. स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळलाय. रन मिळते या बॉलवरती. लेग बाईटच्या स्वरूपात पंच सांगतायत 1 धाव. 1 च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती 16 आकड्यावर. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 25 रन्स नेडेड. रन्स 11 बॉल लेफ्ट. टीम जय बजरंग बली बीड संघाला ही आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 25. इन्फॉर्म बॅटर रवी धुले ऑन स्ट्राइक.
नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश रुडेच्या बॅट मधून धावा आल्या त्या मॅच मध्ये. तो नॉन स्ट्राईक एंड वरती फार चांगली बॅटिंग चालू आहे. 11 बॉल मध्ये आता 25. मिडल ऑर्डरचे षटक हाताळतोय बॉलिंग मार्क वरती मयुरेश. महत्वाचे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. उड्यात टाकलेला बॉल लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक अक्षय जज करतोय. पकडली जाते झेल. इन्फॉर्म बॅटर रवी फुलावरेचा संपतोय खेळ. खुला मैदान बॅटिंग मार्क वरती होते. 1 डाऊनच्या भूमिकेत 16 धावा आहेत धावफलकावरती. 10 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. रवी बाद झालाय. दशरथ आलाय बॅटिंग मार्क वर. कव्हर मध्ये समीर यांची मिस फिल्डिंग. डीप कव्हर मध्ये बॉल गेलाय. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 18 अंकावर. 41चं लक्ष. 23ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे ते टोटल 9 बॉल मध्ये 23. मॅच रंगतदार बनली आहे. मॅच इथून कोणताही संघ जिंकू शकतो. 1-2 मोठे फटके हवेत बीड संघाला या मॅच मध्ये पुढे सरकण्यासाठी. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक्स्ट्रा बाउन्स घेत बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. हा निर्णायक क्षण येतोय दशरथ धुले यांच्या बॅट मधून. इम्पॉर्टंट चौकार. बावीस धावा आहेत. 41चं लक्ष. 19ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 19ची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 19. मयुरेश बॉलिंग मार्कवर. लिव्ह केलाय बॉल. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंच सांगतायत 2 जमिनी समांतरात. जितू लोभी यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. तेवीस धावा धावफलकावरती. 18ची आवश्यकता आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 18. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक अलॉंग द कार्पेट लॉंग लेग मध्ये बॉल पोहोचलाय. क्षेत्ररक्षकाला वेगानं उचललाय. धावा मिळाल्या तोपर्यंत 2-2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41चे लक्ष. 7 बॉलचा अजून एक शिल्लक आहे. धावसंख्या अजून करायच्या त्या 16. 7 बॉल 16चं आहे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेली मॅच. अतिशय महत्वाचा बॉल घेऊन तयार होते बॉलिंग मार्क वरती मयुरेश. ऑन स्ट्राईक दशरथ. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश. 7 बॉल 16ची आवश्यकता. खोलात टाकलाय. अप्रतिम फटका आहे. त्यानंतर खणून काढलाय बॉल अक्षरशः. मिड विकेट मधून वेगानं आलाय. रनआउटची दाट शक्यता. चुकी केली आहे. डिरेक्ट हिट होऊ शकली असती तर बॅटर बाद होऊ शकला असता. 2 इथे मिळतायत. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 27. आता येणारे 6 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी एकीकडे जय बजरंग बली बीड संघाला, तर हा सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 14 धावा डिपेंड करायच्या त्या आई भवानी अरवंत संघाला. कोण हा जिंकणार सामना, त्यासाठी आता तिसरा गोलंदाज कोण असेल आणि त्यावरती जबाबदारी कोणत्या खेळाडूकडे दिली जाईल, कोणत्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतील, सर्व काही आता प्रश्नचिन्ह पडलेत मैदानात मध्ये. बॅटर्सना पाण्याची व्यवस्था करा. 6 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. दोन्ही संघांकडे खरं प्रेशर आहे. 3 षटकांचा सामना होता. पहिल्या सत्रामध्ये फार जबरदस्त खेळला खरं तर आई भवानी अरवंत संघ. टोटल 40 धावा त्यांनी जमवल्या आणि आता उत्तरार्धाच्या खेळात 6 बॉल मध्ये 14 धावा त्यांना डिपेंड करायच्यात. पहिल्या षटकात ओव्हर नंबर 1 मध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या. आता ओव्हर नंबर 3 मध्ये
14ची आवश्यकता असताना कोणता खेळाडू कोणता गोलंदाज वापरला जाईल, किती धावा वाचवल्या जातील, की धावा अगदी सहजरित्या चेस होतील असं समीकरण आहे. कारण मागील दोनही मॅचमध्ये धावा चेस अगदी सहजरित्या झाल्यात आणि या मॅचमध्ये 6ची 14ची गरज असताना आणि इथे मात्र कोणता संघ सामना जिंकेल. 6-14 इक्वेशन आहे. मॅचला लगेच सुरुवात करा. तिसऱ्या षटकासाठी अतिरिक्त विलंब करू नका. मी अंतिम कॉल करतोय कृपया करून. टीम अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजरपाडा बी प्लस दोनही टीमचे कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट कॉल आहे. अन्यथा दोनही संघांना 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दोनही संघाचे कर्णधार या षटकातील 3 बॉल संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहिले नाहीत तर दोनही संघांना 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण या 3 बॉल संपण्याच्या अगोदर जर जास्त उशीर केला तर 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. कठोर नियम आहेत कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो. या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी भाग पाडू नका. 6 बॉल 14. पहिलाच बॉल क्रॉस बॅट उडवलाय. अप्रतिम फटका. योगेश रुटेच्या बॅट मधून निर्णायक धावा येत आहेत. पंच सांगतायत आहे तो चौकार. 5 बॉल मध्ये 10. योगेश रुटे आज या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त खेळतोय. अप्रतिम बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये आता 10ची आवश्यकता आहे. लिप स्क्वेअर लेग मध्ये मिस फिल्डिंग केली आहे. जजमेंट चुकीची आहे. 2 तर कंप्लीट. तिसरीसाठी निघालेत. तिसरीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. फार चांगली बॅटिंग केली योगेश रुटेनं आणि तो मात्र इथे बाद होतोय. चला अष्टविनायक बेकरे संघाचा कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी. आता धावा करायचा त्या टोटल 8. 33 धावा धाव फलकावर. दशरथ धुले ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्याच मुले आता या मॅचची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. दोनही बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे मोठे बंधू दशरथ धुले तर छोटे बंधू रवी धुले मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधू गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी सामना विजयाच्या पथावरती नेण्यासाठी आता संघर्ष करतायत. 2 बंधूंची जोडी जय वीरूची जोडी आपण ऐकली. आता रवी आणि दशरथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग बली बीड संघाकडून. 4 बॉल 8. बॉलिंग ट्रॅक वरती आहे प्रवीण 6 बॉल. स्क्वेअर कटचा फटका. उडवलाय बॉल. चाललाय सीमा पार. येतोय 4 धावसंख्येसाठी हा महत्वाचा दशरथ धुलेचा दर्जेदार चौकार.
2 बॉल 1 ची आवश्यकता आहे. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. ताल्यांच्या प्रोत्साहन दोन्ही संघ आता प्रयत्न करतायत. 2 बॉल 1. वेगवान बॉल रन मिळवण्याची संधी आहे. ऑफिशियल रन आउट आहे की लीडिंग एज. चला स्ट्राईक एंड वरती बॅटर आउट होतोय. एका बॉल मध्ये एका धाव संख्येची आवश्यकता आहे. व्हेंटिलेटर वर सामना करत आता पोहोचलाय. 1 बॉल 1. रोमांचक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना आपल्या समोर. एकीकडे एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. 2 बॉल 1 ची आवश्यकता असताना केलेली चुकी. रवी मात्र बाद होतोय. आता एका बॉल मध्ये एका धाव संख्येची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? आई भवानी आरवन की जय बजरंग बली बीड? कारण मॅच आता चुरशीची बनली आहे. एकाच कॅलिबरचे 2 संघ. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 1 बॉल मध्ये 1. एक बॉल 1 ऑन स्ट्राईक. हेमंत, या मॅचचं भवितव्य कोणत्या खेळाडूकडे असेल? हातात बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आहे प्रवीण. हातात बॅट घेऊन 1 बॉल 1 ची आवश्यकता. हेमंत ऑन स्ट्राईक. जोरदार टाळा. एका बॉल मध्ये एकाची आवश्यकता. कट केला बॉलिंग फील्डच्या वरून. विजयाच्या धावा येत आहेत. टीम जय बजरंग बली बीड संघ सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग, वेल बॅटिंग केली योगेश रिटर्न या मॅच मध्ये. त्यानंतर दशरथ दुल्याच्या बॅट मधून देखील महत्वाच्या धावा आल्या आणि त्यानंतर अप्रतिम बॅटिंग करत बीड संघाने सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये ते पोहोचलेत. जय कराल यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या.